आणि या नेक्स्ट मॅचचं समालोचन लव जाधव सर यांच्या गोड वाणीतून तुम्हाला ऐकायला मिळेल. लव सर या आमच्यावरच जरा कॉमेंट्री करा. मनापासून धन्यवाद अविनाश सावंत सर. दुपारच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पहिला चेंडू पायावर आदळतोय. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळला जातोय. टीम मंगलमूर्ती मराठवाडी या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि प्रारंभिक जोडी आप्पा आणि त्यांच्या साथीला मंगेश. फुललेंचा चेंडू पंच केलाय. फ्रंट फुटला येऊन ताकद नजाकत टायमिंग लॉंग ऑफ क्लिअर करणारा आप्पा यांच्या बाडमधून दर्जेदार 6 धावा षटकार. या षटकाराने धावांचा श्री गणेश झालाय. टीम अर्थातच मंगलमूर्ती मराठवाडी गणेश गोलंदाजीसाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन अनोख्या पद्धतीने पायावर टाकलेल्या लोअर फुलटॉस चेंडूला भिरकावून दिला. आप्पा यांचा जबरदस्त फटका डीप स्कोअर लेग सीमा पार 6 धावांसाठी. आई बराडी माता चषक षटकार आणि खास गावावरून नवी मुंबईमध्ये दाखल झालेत आप्पा ही स्पर्धा खेळण्यासाठी. ही स्पर्धा खेळण्यासाठी या गोठिवलीच्या मैदानामध्ये आलो आहे आणि आज मला वाडीसाठी सर्वोत्तम खेळ करायचा आहे. आणि सरपंच ढाब्याचे मालक आप्पा येस यावर्षी बनपुरीला ज्यावेळेला आम्ही गेलो होतो त्यावेळेला सरपंच ढाबा जेवणाचा ज्या प्रकारे तिकडे सोय असते आणि गर्दी प्रचंड असते. समोर धरण आहे आणि तुम्ही जर संध्याकाळच्या वेळेला जर तिकडे जाल तर परत असं वाटेल की दुसऱ्या दिवशी घरी यावं. एवढं विलोभनीय दृश्य निसर्गरम्य परिसर आहे तो. हापट्याका चेंडू पोल करण्याचा प्रयत्न शरीरावर आदळतोय. डॉट बॉल. आणि मराठवाडी हे गाव निसर्गरम्य गाव आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेला संपूर्ण परिसर. येस आणि पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील एक गणेश शिंदे हे देखील त्याच गावचे. हाफ टॅकर चेंडू पोल केला. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला. उंची जास्त लांबी कमी आणि विकेटची मिळते. गोलंदाज गणेश यांना हमी विकेटचं पतन. पहिल्या षटकामध्ये आप्पा यांनी 2 षटकार खेळले परंतु यश मिळवलं गणेश यांनी. 5 चेंडू अखेर 1 गडी बाद 12 धावा. क्रमांक 3 वर आलेत महेश शिंदे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण 2 षटकार आल्यानंतर एक महत्त्वाचा विकेट आणि जी हवी होती टीमला ती मिळवली. 1 टू गो. आपटलाय चेंडू आपटी बार. हुक करण्याचा प्रयत्न. 1 पडती ओव्हर. येस पंचांनी निर्णय आल्या षटकाशी झाले सांगता. चांगला टप्पा चांगली गोलंदाजी आणि या शेवटचा चेंडू शॉर्ट बॉल टाकला. यावरून तुम्ही गोलंदाजाचं कौशल्य तुम्हाला पाहायला मिळेल कारण एक चेंडू तुम्हाला उसळता टाकण्याची मुभा असते आणि तो मात्र हाताळलाय. 1 गडी बाद 12 धावा पहिल्या षटकाखेर टीम मंगलमूर्ती मराठवाडी.
फुललेचा चेंडू ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरचा मागे धावतोय. अप्रतिम, अद्भुत, अविश्वसनीय, आउटस्टँडिंग झेल टिपलाय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी 10 ते 15 पावलं मागे धावत गेले आणि काय झेल पकडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ आणि ते मात्र झेल पकडला आणि दोन्ही प्रारंभिक फलंदाज बाद झालेत. खोदून काढण्याचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू. चांगला यॉर्कर, गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. चांगली गोलंदाजी संपत यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढे सर जाऊन खेळायचा प्रयत्न, अपील केली आहे पंचांना. अपीलमध्ये स्वारस्य नाहीये, डॉट बॉल. अशा परिस्थितीमध्ये धावा तुम्हाला जास्तीत जास्त करावा लागेल, कारण समोर मंगलमूर्ती मराठवाडी हा संघ आहे. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, खराब शॉट सिलेक्शन. अशा प्रकारे तुम्ही धावा करू शकत नाही. चेंडूच्या मेरिटप्रमाणे फलंदाजी करावी लागेल, कारण वेगाचा विचार केला तर संपत यांच्या गोलंदाजीवर एवढा वेग नाही आहे, परंतु टप्पा चांगला आहे. अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी. हा देखील चांगला चेंडू कट केला आहे. गलीमध्ये एक धाव मिळेल. गोशांकी क्षेत्रामध्ये 1 डी. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 13. 1 टू गो. 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. 13ला 2. बॅट शिकाडा. यष्टीरक्षक चुकी करणार नाहीये. तिसरा धक्का टीम मंगलमूर्ती मराठवाडी या संघाला. विकेटचं पतन. दोन षटकामध्ये ज्या प्रकारे सुरुवात केली टीम नाईकबा 11 गलमेवाडी या संघाने कौतुक करावं लागेल, कारण चांगली गोलंदाजीसाठी दुर्गेश आलेत आणि नवीन फलंदाज साहिल. थँक्यू सो मच ज्योतिर्लिंग 11 गोटील. आपलं मनापासून धन्यवाद. खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला पुढील हंगामासाठी. आणि हे ग्रामीण क्रिकेट आहे, नेहमी आपल्या गावासाठी वाडीसाठी खेळलं जातं आणि यामध्ये सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात हे खेळाडू. चांगला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक होते युवराज, त्यांनी देखील चांगला प्रयत्न केला. विराजने कौतुक करावं लागेल विराज यांचं देखील, कारण मागे धावत जात असताना त्यांनी तो झेल पकडला होता. तो चर्चेचा विषय राहिला या सामन्यामध्ये. हा देखील चांगला ड्राईव्ह. लॉंग ऑफला आहे क्षेत्ररक्षक. 1 धाव फक्त मिळेल. चांगली क्षेत्ररक्षकाची सजावट पाहायला मिळते आणि क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचा घटक असतो क्रिकेटमधला. तो मात्र नाईकबा 11 गलमेवाडीने केलाय. चांगली कामगिरी. फ्रंटफुट लावून चांगला ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे दूर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे चालू आहे, परंतु गॅपमध्ये फटका.
वेगाने खेळलेला चांगला ड्राईव्ह, धावा मिळतील 4. येतोय साई यांच्या बॅटमधून आई भराडी माता चषक चौकार. साईल यांच्या बॅटमधून 4 धावा आल्यात आणि विशेष म्हणजे गॅपमध्ये फटका खेळला हे वैशिष्ट्य आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 19 धावा. 19 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट टीम मंगलमूर्ती मराठवाडी. पाय अडकलेला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तैनात. लेगबाई स्वरूपात 1 धाव मिळेल. धावा येणं खूप महत्वाचं आहे, कारण विशेष म्हणजे जबाबदारीपूर्ण खेळ करावा लागेल. हवेत खेळलाय लॉंगॉनला आहेत गणेश. 1 धाव पूर्ण केली. तद्वर मिडविकेटचे क्षेत्ररक्षक युवराज आले वेगाने. फेकी चांगली केली आहे. बॅकअप आहे. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 22. 1 टू गो. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. गलीमध्ये 1 धाव मिळेल. वंडी. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या 3 षटका अखेर 23-3. पुढील सामना बाळसिद्ध 11 धामणी विपक्ष सहारा चाळकेवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार. आम्ही आपलं लक्ष वेधतोय. आपण नाणेफेकीसाठी या प्लीज. महेश नाबाद 4 धावा. साहिल नाबाद 5 धावा. 3 गडी बाद 23 धावा. कौतुक करावं लागेल आयोजन कमिटीचं त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणीचं. आज धामणी म्हटलं तर तब्बल 5-5 संघ या संघटनेमध्ये खेळतात. 5 वाड्यांचे आणि ही मोठी बाब आहे. दरवर्षी ज्यावेळेला आई भराडी मातेची यात्रा असते एप्रिलमध्ये, मोठी स्पर्धा तुम्हाला धामणी गावामध्ये पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटचं एक अभूतपूर्व आयोजन. अंतिम षटक. पहिला चेंडू शरीरावर आदळतोय. 1 धाव मात्र मिळेल. धावा अशा येणं खूप महत्वाचं आहे. त्या कशाही येऊ द्यात. कट केलाय. स्लिपमध्ये 1 धाव मिळेल. घोषांकी क्षेत्रामध्ये वंडी. अशा प्रकारे जर तुम्हाला फलंदाजीचा पवित्रा थोडासा बदलावा लागेल, कारण स्लॉग ओव्हरचं षटक आहे. मोठे फटके आवश्यक आहेत. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. व्हाईट बॉल. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. GTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून. हा चेंडू चांगला फिरवण्याचा प्रयत्न, परंतु दिशा खराब आहे. ऑफस्टंपच्या बाहेरून तुम्ही चेंडू आतमध्ये आणू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला ऑफस्टंप पकडून गोलंदाजी करावी लागेल. त्यानंतर तो चेंडू पडल्यानंतर तेवढंच आतमध्ये येईल. हा जास्त बाहेर होता. व्हाईट बॉल. हा देखील ओव्हरपी चेंडू ऑन साईडला खेळाय. गणेश आहेत लंगॉनला. एकदा मिळते. दुसऱ्या प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. डायरेक्ट हिट. उत्कृष्ट दर्जाचं अप्रतिम क्षेत्ररक्षण गणेश होते लॉंगॉनला. आणि काय क्षेत्ररक्षणाचा अद्भुत नजारा. फलंदाज धावबाद. नवीन फलंदाज बाजा. 28. टीमची धावसंख्या धावफलकावर 4. बाजीराव आलेत.
फ्रंट फुटला येऊन चांगला पंच केलाय. डीप पॉइंट आहे तैनात. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. क्षेत्ररक्षण चांगलं झाले टीम नाईकबाई 11 गलमेवाडी. डायरेक्ट हिट इथे देखील केलाय. फलंदाज धावपास. 2 चेंडूवर 2 फलंदाज धावपास झालेत. मंगलमूर्ती मराठवाडी हा संघ कदाचित इथे चुका करतोय आणि या चुका महागड्या ठरू शकतात. टॉससाठी मी लक्ष वेधेन. बाळसिद्ध 11 धामणी विपक्ष सहारा चाळकेवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. आपलं सहर्ष स्वागत आहे. बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अतिरिक्त उसळी या चेंडूवर प्राप्त करत असताना गोलंदाज निलेश. चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. 1 to go. हा चेंडू खराब आहे पण बॉलचा इशारा केला जातो. एक धाव एक्स्ट्रा. अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 30 धावा. शेवटचा चेंडू शेष. पंच केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून एक धाव मिळेल दरम्यानच्या क्षेत्रामध्ये. हर्ष भाऊचं खरंच कौतुक करावं लागेल. सकाळपासून ज्या प्रकारे त्यांची मेहनत आणि हे खूप महत्वाचं आहे. आणि आज आपल्या धामणीचं आयोजन आहे. ना भूक लागत त्यांना ना तहान लागत आणि हे असे आयोजक असतात. 32 धावांचं लक्ष. नाईकबा 11 गलमेवाडी या संघासमोर टॉससाठी या. बाळसिद्ध 11 धामणी विपक्ष सहारा चाळकेवाडी. टॉस करूया या प्लीज दोन्ही टीम. चला टॉससाठी या. 32 धावांचं लक्ष आहे. 32. 31 झाल्यात. 32 करायचे आहेत. बाळसिद्ध 11 धामणी सहारा चाळकेवाडी टॉस करण्यासाठी या प्लीज. चाळकेवाडी चला या प्लीज. सहारा चाळकेवाडी बाळसिद्ध 11 धामणी. टॉस करूया. हर्ष भाऊ यांच्या शुभ हस्ते. टॉसचा बॉसमध्ये आई भराडी मातेचा कटआउट आहे. आई भराडी माता धामणी, त्रिमूर्ती स्पोर्ट्स धामणी, बाळसिद्ध 11 धामणी, धामणी एक्सप्रेस आणि चिंतामणी 11 धामणी हे 5 संघ या एक वाडी एक संघाच्या फॉर्मॅटमध्ये खेळतात. येस सहारा चाळकेवाडीचे कॅप्टन आलेले आहेत. बाळसिद्ध 11 धामणी कॅप्टन या. चला आपल्याच गावचं आयोजन आहे. चला या कॅप्टन. दुपारचं सत्र आहे त्यामुळे प्रत्येक जण एकदम निवांत. बाळसिद्ध 11 धामणी विपक्ष सहारा चाळकेवाडी. टॉस करूया. येस धामणी संघ कॉल करेन. छापा काटा. काटा कॉल केलाय आणि इथे छापा आलाय. थँक्यू सो मच
टॉस जिंकला टीम सहारा साळकेवाडी, निर्णय काय असेल? फिल्डिंग आजचा शनिवारचा दिवस संपूर्ण स्क्वॉड आहे का? नाही, कमी आहेत. आणि चांगली स्माईल कमी आहेत, परंतु तुम्ही अगदी हसून सांगताय. काय माइंडसेट असेल खेळत असताना? बॅटिंग करायची आहे. या वाळसिद्ध 11 धामणी तुमच्याच गावचं आयोजन आहे आणि आज तुमच्याकडे तरी 11 प्लेअर आहेत का? आहेत आहेत 11 प्लेअर या लागलेत. येस, म्हणजे सामना चालू होण्याच्या आधी येतील. कसे खेळते संपूर्ण टीम यावर्षी बाळसिद्ध 11 धामणी? यावर्षी आहे चांगली टीम. मॅच तर काय काढतोय मी, जिंकतोय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस जिंकला सहारा साळकेवाडी, त्यांनी घेतलाय गोलंदाजी करण्याचा निर्णय. धन्यवाद. नाईकबा 11 गलमेवाडी, तुमची बॅटिंग आहे. खेळाडू या कॉमेंट्री बॉक्समध्ये. गलमेवाडी या. नाईकबा 11 गलमेवाडी, तुमची बॅटिंग आहे. या एक खेळाडू पाठवा. कोण आहे बॅटिंग? नावात पण मी ओमकार की सौरभ आहे तेच कळत नाही. ओमकार आणि त्यांच्या साथीला आहेत दुर्गेश. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना मंगेश. येस, 32 धावांचं लक्ष सामन्याला होते. सुरुवात पहिला चेंडू. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळला जातोय. चांगला कटरचा वापर. डॉट बॉल. आणि मंगेश म्हणजे या संघाचा DJ ब्रावो. अरे वा, कामगिरी करावी लागेल या मंगलमूर्ती मराठवाडीसाठी. हा देखील चांगला चेंडू. आणि या विशेष म्हणजे ब्रावो ज्या प्रकारे कटर टाकतात त्याच प्रकारे इथे पहिल्या 2 चेंडूवर नियंत्रण आहे. पहिल्या 2 चेंडूवर धावा येत नाहीयेत. धावा करायच्यात 32 या मॅचमध्ये विजयासाठी. मोठा फटका खेळलाय. मिड विकेट, सीमा पार. चेंडू क्लिअर होईल. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. काय फटका खेळलाय. मिड विकेटला अक्षरशः क्लिअर करणारा. 6 धावाने या धावांचा श्री गणेशा होतोय ओमकार यांच्या बॅटमधून. कॅमेरामॅन श्रेयस शिंदे यांचं कौतुक. काय कॅमेरावर काय अगदी 10Xच्या पिवळ्या चेंडूला किती सहजरित्या टिपल्या. GTC लाईव्ह दर्जेदार कॅमेरा वर्क. आणि तो जो व्हाईट बाउंड्री लाईन आहे त्याला दाखवत असताना अगदी झूम करून. अरे बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू शरीरावर आदळतोय. पॉईंटला शतरक्षक आहे तैनात. बॅकवर्ड पॉईंट. एकदम मेल. ज्या प्रकारे आधीच्या चेंडूचा विचार केला तर षटकार आला फलंदाज ओमकार यांच्या बॅटमधून. 7 धावा धाव फलकावर 5वा चेंडू. फटका फसलाय. नो चेंडूचा इशारा गोलंदाजाला. इकडे मात्र दंडित केला जात आहे. 1 धाव पूर्ण केले. दोळीचा प्रयत्न. कॅच देखील सुटलाय. फरक पडला नसता. नो चेंडू आलाय. येस, गोलंदाजीच्या शैलीवर इथे आक्षेप घेतलाय. म्हणजे आता गोलंदाजी पण निर्बंध असेल. येस, नो +2 म्हणजे 3 धावा तर आल्यात. आणि पेनल्टी 5 धावा म्हणजे तब्बल
8 धावा या चेंडूवर आल्यात आणि हा चेंडू देखील ग्राह्य धरला जाणार नाहीये. टीम मंगलमूर्ती मराठवाडीची संकट वाढली जातील इथून आता. या 8 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर प्लस 15 धावा. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू डाऊन द लेग साइड वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. तो देखील असेल फ्री हिट. हे सांगत असताना पंच आणि संधी आहे टीम नाईकबाई 11 गलमेवाडीच्या खेळाडूंकडे. कारण दुर्गेश ऑन स्ट्राईक. खोदून काढण्याचा प्रयत्न. फेडचा चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळलाय. पंचांना थोडासा व्यायाम करण्यासाठी भाग पाडले दुर्गेश चोरगे यांनी. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 17 हा पहा पंचांना दाखवले जाते. आमच्या पंचांना देखील दुपारी जेवल्यानंतर थोडासा व्यायाम. येस पंच. गजानन सरांना आपण पाहतोय. त्यांच्या साथीला आहेत संदीप ठाकूर सर, कैलास नाईक सर. त्यांचं काम चांगलं राहिलं या पॅनलचं. अंकुश आणि आयोजक हर्षलदादा लोकरे सकाळपासून तानबुक विसरलेत. फुलटॉस चेंडू 9 चेंडूचा इशारा केलाय. कदाचित चेंडू हातातून निसटलाय. फ्री हिट असेल हा देखील. स्क्वेअर लेग पंचांना दाखवलं जात आहे आणि हा 9 चेंडू देखील आहे. या बाबी खूप महत्त्वाच्या असतात आणि कॅमेरामॅन किती हुशार असावा श्रेयस शिंदे दाखवत असताना. हा देखील चांगल्या टप्प्यावर फेटचा चेंडू हाताळलाय. परफेक्ट यॉर्कर. बुंद्यात टाकलेला चेंडू डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. टीम नाईकबाई 11 गलमेवाडी बिन गडीबाद 18 धावा. हा पहा रिप्ले. चांगला यॉर्कर पडला आणि काय वेगाने आतमध्ये चेंडू आला या डावखुरी आताच्या फलंदाजासाठी. 18 चेंडू 14 धावांची गरज या मॅचमध्ये विजयासाठी टीम नाईकबाई 11 गलमेवाडी. आप्पा ज्यांनी पहिल्या डावामध्ये पहिल्या चेंडूवर विकेटची संधी निर्माण केली. आप्पा यांनी चांगला झेली ते पकडलाय. बाजा या क्षेत्ररक्षकाने विकेटचं पतन. आणि ही काही खेळाडू काही आपली अशी नावं असतात ती फक्त क्रिकेटसाठी देतात. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ओव्हरपीच चेंडूला ऑन साईडला खेळला. बाजा होते मिड विकेटला. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आणि खूप कमी लोकांना त्यांची खरी नावं माहीत असतात. या क्रिकेटने दिलेली नावं, क्रिकेटने दिलेली ओळख आणि या क्रिकेटच्या माध्यमातून ही मिळतात ती प्रत्येक खेळाडूला नावं. आमचे लिंबू पाणीवाले त्यांचं देखील स्वागत आहे. त्यांचं देखील आई भाडी माता चषक त्यांना पाहायचं आहे. स्माईल बा त्यांच्या चेहऱ्यावर एवढ्या उन्हामध्ये जर तुमचं ज्या वेळेला नाव येतं आणि कदाचित नंतर आपण त्यांना आपल्या वाहिनीवर देखील पाहायला मिळेल त्यांचा तो स्टॉल. लिंबू पाणीवाले दादा. जय अंबे. बॅटची काढा. पहिली स्लिप असती तर इथे यश मिळालं असतं पण तो चेंडू जातोय डी झोनमध्ये. एक धाव मिळते. एकोणीस धावा धाव फलकावर. येस डाऊन द लेग साइड वाईट बॉल. दिशेवर नियंत्रण नाही आहे आणि मंगलमूर्ती मराठवाडीला या धावा जर रोखण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. कारण फक्त 32 धावांचं लक्ष पार करायचं आहे नाईकबाई 11 गलमेवाडीला. आणि नाईकबाई 11 गलमेवाडी 10 चेंडूमध्ये आता 12ची गरज आहे. ओव्हरपीच चेंडूवर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी या खेळाडू कक्षाच्या दिशेने चेंडूला फेकून दिलाय. 6 धावांसाठी फलंदाज निलेश चोरगे यांच्या बॅटमधून 6 धावा षटकार. आणि दीनदादा पवार
अगदी गुणलेखक म्हणून आपल्या तालुक्यासाठी त्या प्रकारे त्यांचं काम राहिलं आहे आणि या कमिटी मेंबर म्हणून देखील त्यांचं विशेष योगदान. कोणतीही स्पर्धा असू द्या, आपल्या तालुक्याची पाटण तालुका क्रिकेट संघटना एक वाडी एक संघ, प्रत्येक गोष्टीवर बारीक नजर असते आणि त्यांचा संघ देखील खेळला. अर्थातच घोटील दोन्ही संघ पराभूत झालेत, परंतु त्यांचं काम थांबणार नाही आहे. फुललेंचा चेंडूवर आक्रमण केलंय, मिड विकेटला झाडांमधून आता चेंडू शोधून आणावा लागेल. या 2 षटकाराने सामना झालाय फिनिश. टाटा बाय बाय. मॅच जिंकले टीम नाईक बाई 11 गलमेवाडी. अभिनंदन. या सामन्याचा हिरो प्लेयर ऑफ द मॅच संपत ठरतायत. सामनावीराचे मानकरी या संपत आपल्याला सन्मानित केलं जाईल. आणि पहिल्या षटकामध्ये जिथे धावा आल्या ना नो एक्स्ट्रा, तिथे सामना हातातून निसटला मंगलमूर्ती मराठवाडी या संघाच्या माध्यमातून. पुढील सामना सहारा